नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन. प्रलंबित भत्ते व वैद्यकीय बिलाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी सांगली विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. सांगली बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात घंटानाद आणि महाआरती आंदोलन करण्यात आले. याबाबत विभाग नियंत्रकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या 2 वर्षापासून वैद्यकीय बिले, कोविड भत्ता, शिलाई भत्ता, हजेरी प्रोत्साहन भत्ता यासारख्या हक्काच्या रकमा प्रलंबित आहेत. यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. संघटनेने 29 मे रोजी विभाग नियंत्रकांना लेखी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने घंटानाद, महाआरतीनंतर सांगली बसस्थानक परिसरात निदर्शने करण्यात आली. यामध्ये सांगली विभागातील विविध आगार व युनिटमधील 200हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कामगार नेते संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत म्हणाले, कामगारांच्या हक्काच्या पैशासाठी निधी नसल्याचं सांगितलं जातं, मात्र इतर कामासाठी निधी उपलब्ध होतो. ही बाब दुर्दैवी आहे. प्रशासनाने कामगारांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा बेमुदत संप पुकारण्यात येईल. यावेळी विभागीय सचिव जयदीप पाटील, कार्य अध्यक्ष नारायण सूर्यवंशी, संघटक सचिव मनोज पाटील, महिला राज्य उपाध्यक्ष शबाना मुल्लानी, धनंजय पाटील, अभिजित राजपूत, गंगाराम रुपण्णवर, राजेश पवार यांच्यासह विविध आगाराचे पदाधिकारी उपस्थित होते.